शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तूर करिश्मा 44च्या प्लॉटवर. ही तूर जी आहे तर ही तूर आहे अर्ली, एकदम अर्ली तूर आहे. म्हणजे ह्या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे परिपक्व शेंगा लवकर होतात. आणि या तुरीच्या बाजूला जो आहे तर हा आहे शिवनेरी अर्लीचा प्लॉट, शिवनेरी 45 अर्ली. आणि त्याच्यानंतर ही तूर बाजूलाच आहे. याचं कारण एकच की आपण दोन्ही व्हरायट्याचं आपल्याला पाहायचं होतं उत्पादन कसं येते. तर आता जर ही तूर बघितली आपण तर या तुरीला 5 दाण्याच्या शेंगा जास्त दिसतात आणि अर्ली तूर आहे. आता इथं जी शिवनेरी आहे त्यामध्ये आपण 20% 30% माल पोकलेला आहे आणि इथं परिपूर्ण माल पकलेला आहे. कुठं कुठं शेंड्याला फुलं आहेत, पण तो आता शेंड्याची फुलं जी आहे हे आता गळून जाणार, कारण अर्ली व्हरायटी असल्यामुळे याच्यावर आता त्याची गरज पडणार नाही. आता ही व्हरायटी 5 दाण्याची बघा, 5 दाण्याची शेंगा आहे आपण इथं बघू शकता आणि पूर्ण माल पकलेला आहे. आणि आता इथं फवारणी चालू आहे. तर बघा या तुरीवर फवारणी चालू आहे आणि पंप भरणं चालू आहे आता. आणि बघा इथं आता 5 दाण्याची शेंग असूनसुद्धा ह्या तुरीला कोरडवाहू आहे, ओली ती नाही, अर्ली आहे, कोरडवाहू आहे, लवकर येणारी आहे आणि लवकर येऊन माल पण चांगल्या प्रकारे पकलेला आहे, म्हणजे पोकलेला आहे. तर बघा इथं आता आपण हिची आमटी खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आता दाणे पूर्ण भरलेले आहेत. हे बघा चांगली एकदम जबरदस्त दाणे भरले आहेत आणि 5-5 दाण्याची शेंग आहे आपण इथं बघू शकता. तर आत्ता सध्याच्या परिस्थिती जी आहे तर यामध्ये साधारणतः इथं थोड्या आपण कोवळ्या शेंगा आहेत 50% आणि 50% माल भरलेला आहे. तर 50% माल भरला तर हे कशा प्रकारे भरला आपण इथं बघू शकता. एकदम कोरडवला येणारी व्हरायटी आहे आणि अर्ली आहे, एकदम जवळ लवकर येणारी. हे बघा अशा प्रकारे माल इथं तयार झालेला आहे. तर ही व्हरायटी अर्ली व्हरायटी आहे, करिश्मा 44 अर्ली, एकदम अर्ली. शिवनेरी 45 अर्लीच्या सुद्धा अर्ली. तर यावर्षी शिवनेरी 45 जी लेटवाली होती, आपल्याजवळ अर्लीवाली नव्हती, त्यामुळे ती 15 दिवस लेट चालली. आणि जी अर्लीवाली आहे तीसुद्धा या तुरीपेक्षा थोडी लेट वाटते आणि ही एकदमच लवकर येणारी तूर आहे. तर ही तूर आता परिपक्व झालेली आहे. बघा इथं अशा प्रकारे. फक्त एकच की हा प्लॉट जो आहे हा या एरियामध्ये फक्त हा एकच प्लॉट आला, त्याच्यामुळं थोडासा डुकरांचा त्रास आणि वानेरांचा त्रास वाढलेला आहे ह्या तुरीमध्ये. तर काही शेतकऱ्यांना एकदम कोरडवाहू जमीन, हलकी जमीन असली तरी हा प्लॉट इथं आपण बघू शकता. आणि प्लॉट हा माल एकदम लवकर येणार आहे. आता पुढच्या 15 तारखेपर्यंत डिसेंबरच्या हा परिपूर्ण काढणी होऊन जाईल. आणि याच्यामध्ये आपण हरभरा, गहू किंवा त्याच्यानंतर जानेवारीमध्ये तीळ घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हा प्लॉट इथं तयार झालेला आहे, एकदम माल परिपक्व झालेला आहे. बघू शकता हे बघा कशा प्रकारे शेंगा 5-5 दाण्याच्या 4-5 दाण्याच्या शेंगा आहेत. एकदम जबरदस्त माल आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कोरडवाहू असल्यामुळं याला दुसरा खताचा डोससुद्धा आपण इथं दिलेला नाही. फक्त सोयाबीन पेरताना 10-26-26 इथं दिलेलं आहे शेतकऱ्यांनी, बाकी सोबत काहीही दिलेलं नाही. आणि URB प्रक्रियायुक्त असल्यामुळं टॉनिक, बुरशीनाशक, विद्राव्य खत टाकायची काहीच गरज नाही. आणि मालसुद्धा बुडापर्यंत बघू शकता आपण कशा प्रकारे पकलेला आहे. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की या व्हरायटीला लवकर येत असल्यामुळं एरियामध्ये दुसऱ्या तुरी लवकर येत नाहीत, त्यामुळे डुकरांचा त्रास इथं वाढलेला आहे. आणि अळीचा फवारण्याचा जे आहे तर ते 1 फवारणी किंवा 2 फवारण्या अळीच्या इथं वाचतात, कारण सगळं तुरींपेक्षा हा लवकर तूर येते. त्याच्यामुळं फवारण्याचा जो कालावधी आहे तेवढे दिवस कमी झाल्यामुळं फवारण्याचे पैसे आपले पूर्ण वाचतात आणि फक्त कीटकनाशक फवारू शकता. तर आता इथं इमामॅक्टिन फवारणं चालू केलं आहे त्यांनी. इमामॅक्टिन फक्त 15 ग्राम घेतलेलं आहे शेवटची फवारणी. बाकी आता कुठल्याही प्रकारचं खतं वगैरे या तुरीला लागत नाहीत. तर बघा कोरडवाहूला येणारी आणि लवकरात लवकर येणारी तूर आहे आपण इथं बघू शकता. पूर्ण माल पकलेला आहे. 15 डिसेंबरपर्यंत काढणी पण होती, कापणी पण होती. आणि हरभरा, गहू किंवा दुसरं एखादं तिळासारखं पीकसुद्धा आपण इथं घेऊ शकतो. आणि या प्लॉटमध्ये जी फवारा दिलेला आहे तर तो फवारा आहे इमामॅक्टिन. हे बघा इमामॅक्टिन घेतलं आहे क्रिस्टल कंपनीचं, प्रोक्लेम नावाचं. हे 15 ग्राम टाकलेलं आहे प्रतिपंप. 10 ग्राम सांगलं होतं दुकानदारांनी, पण आपण 15 ग्राम टाकलं शेवटची फवारणी असल्यामुळं. कारण या ढगाळ वातावरणामुळं सध्याच्या या 8 दिवसाच्या याच्यामध्ये अळीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि या तुरीच्या बाजूलाच शिवनेरी 45 जी अर्ली आहे ती पण आपण बघूया. हे बघा शिवनेरी 45 अर्ली इथं टाकलेली आहे आणि तिच्यावर टाकलेलं आहे डेलीजन. याच्यावर डेलीजन फवारणी चालू आहे.
हे डेलीजन नावाचं औषधी आहे आणि सोबत बुरशीनाशक पण टाकलेलं आहे आणि एक बुरशीनाशकाचं पण पाणी केलेलं आहे तिथं. तर ते बुरशीनाशक आहे लॅन्झ नावाचं फंगीसाईड. हे बघा, तर यामध्ये टिबिकोनाझोल 50% आणि ट्रिप्लोक्सायट्रोबिन 25% अशा प्रकारे आहे. ते 10 ग्राम घेतलेलं आहे. तर सध्या शिवनेरी 45 जी आहे अर्लीवाली, ती शेंग अवस्थेमध्ये आहे, आपण इथं बघू शकता. परंतु थोडा उशीर झाल्यामुळं फवारणीला अळीचं प्रमाण बघा कशा प्रकारे आहे. हे बघा कशा प्रकारे छोट्या छोट्या अळ्या इथं आहे, छिद्र पाडलं शेंगांना आणि मोठ्या शेंगाला पण टोकरला आहे. आणि अळीचं प्रमाण जर म्हणसाल तर अळी इथं असू शकते, कारण असं इथं कुठं कातरलं त्याच्या आसपास अळी 100% राहायला पाहिजे. तर आपल्याला इथं अळी राहू शकते, जवळपास अळी दिसू शकते. हां, आहे अळी, आपण बघू शकता. हे बघा अळी, हे बघा इथं अळी आहे, आपण बघू शकता. हे बघा अशा प्रकारे अळ्या आहेत. पण आता फवारणी त्या काठापर्यंत गेली आणि अळ्या मरण पावल्या. एकदम चांगल्या प्रकारची औषधी आहे. डेलीझन ते पण चांगलं आहे, परंतु फवारणीला उशीर झाल्यामुळं थोडंसं अळ्यांनी बरंच नुकसान केलेलं आहे, बघू शकता. हे बघा अळ्या कशा प्रकारे मरून पडल्या ताबडतोब. तर ही जी तूर आहे शिवनेरी 45 अर्लीवाली आहे आणि जी मागच्या वर्षी होती याच प्लॉटमध्ये ती लेटवाली होती. तर अशा प्रकारे शिवनेरीचे 2 प्रकार आहेत, अर्ली आणि लेटवाली. आणि याच्यानंतर अजून अर्ली करिश्मा 44 ती आपण बघू शकता आत्ता बघलेली. तर यामध्ये फरक एकच आहे, लवकरात लवकर जर आपल्याला तूर आणायची असेल तर करिश्मा 44 आणि 2 नंबरला आणायची असेल म्हणजे नॉर्मल आपल्या तुरीबरोबर मारुती वगैरे या तुरीबरोबर, तर त्यासाठी आपल्याला शिवनेरी 45 अर्ली. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा लेट पाहिजे असेल कालावधी जानेवारीमध्ये येणारा, तर शिवनेरी 45मध्ये लेट. अशा प्रकारे 3 व्हरायट्या. तर तिसरी जी व्हरायटी आहे लेटवाली ती पुढच्या वर्षी येणार नाही, फक्त अर्लीवाल्याच व्हरायट्या दोन्ही येतील. ही अर्ली आणि ही अर्ली, फक्त याच्यामध्ये फरक एवढाच आहे की 15 ते 20 दिवसाचा फरक पडू शकते. ती 15 तारखेपर्यंत डिसेंबरच्या येईल आणि ही जानेवारीच्या 31 डिसेंबरपर्यंत जानेवारीच्या ही येऊ शकेल. 15 दिवसाचा फरक राहील दोन्हीमध्ये. आणि ती लवकर आल्यामुळे डुकरांचा त्रास, वानराचा त्रास वाढलेला आहे. आणि ही नॉर्मल तुरीबरोबर लोकांबरोबर ज्या लोकांचे प्लॉट असतात गावामध्ये, त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या प्लॉटबरोबर आल्यामुळे तेवढं नुकसान होणार नाही, म्हणजे त्याच्यावर डुकरांचा वानराचा त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे दोन्हीमधला फरक आपण इथं बघू शकता. आणि ह्या पण तुरीवर आपण जे त्या तुरीवर फवारणी दिली तेच दिले, खत पण एक वेळेस दिलं, बाकी काही कुठलं टाकलेलं नाही.